तिच्या अंगात तवा यायचो हे कोण ठरी ना काहीतरी मागणं असेल. बोल अगं बोल. आज गावचं पाटील बी आलं. काय मारायचं असेल तर बोलून घे. पालखीचं बोलायचं काय? यंदाच्या पालखीचं नेऊ की समजा गावकरी मिळून नेऊ काय वाटेल. निवदाचं काय मागे काय पाहिजे सांग तुला. बकरा पाहिजे. माझ्या दावणीचा बोकड का पिंकी. तुझा नेवर कधी चुकलं का? बोल कधी चुकलं तुझा नेवर? शिंप्याचा ना तू. हाय शिंप्याचाच नाही. तुझी नजर खराब. काय झालं लेकराकडून? काय चुकलं काय बोल. नव्या रानाच्या माग लागला तू. हो सडीचे शापन देत आहे. शापन देत आहे. देवा धर्माचा इसार पडायला लागलाय. समजा इस्फोट होईल. इस्फोट समजा इस्फोट होईल. आई शांत हो. आम्ही चुकलो आम्हाला क्षमा कर. आमचा अपराध पोटात घे. तुला दिवस मिळाला आई गावावर कृपा ठेव. शांत हो आई शांत हो. गावचा पोशिंदा ना तू. तुझं कल्याण होईल. तुझं कल्याण होईल. पत्रकारिता दशावताराचा खेळा नाव म्हणतोय. सावंतवाडीला जाऊन त्या गडवाला निरोप द्यायचा आहे. बोलू का माल?
म्हणजे नाही माणसं असं गडी माणसाने मध्ये मध्ये बोलणं बरं नाही. अटक्यात बसायचे. हो, तमाशाच आणायला पाहिजे. तमाशा कोणाचा? त्या मनोरमाबाईचा. अहो मी ऐकलंय त्या बडा पोरी बी लई टंच आहेत म्हणून. पोरींचं राहायचं करायचं का? राहायचं काय असं, पण अहो एखाद्या या करत होऊन जाऊ द्या की झिंग 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 झिंगाट. अरे बिबे, त्या तमाशामुळं गावाचे पोरं बिघडते त्याचं काय? आता ना तुमचं काहीतरी वेगळंच असतं माझं. अहो बिघडणार ते बिघडणारच. अगदी तुम्ही देवळात जरी बशिवले ना त्यांना तरी बी ते बिघडणारच. बरं एक काम कर, समजा गावकडे येऊ दे, काय ठरवायचं ते ठरव. हा, पण तेवढं तमाशाच नक्की बघा बर का. बघू. तमाशा आला पाहिजे. बघ. राम 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 राम. बच्चो, या वर्षी जत्रेच्या दिवशी काय करमणूक ठेवायची सांगा बघ. जत्रा बाबा महाराजांचं कीर्तन ठेवा. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा. जगदंब जगदंब जगदंब. भट वरतून कीर्तन, आतून तर तमाशाच. अरे 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 तात्या, का शिंतोडा उडवतोस रे या पवित्र नरदेहावर? हो, जगदंब जगदंब जगदंब. काय राव तात्यात नुसतं कुत्र्याच्या वाकड्या शेपटीवर नुसतं आडवत बोलणार. कुठल्या मुहूर्तावर जन्मणार हे? अरे अरे वाद नको. तुमचं म्हणणं निर्मलपणे आणि मोठ्या मनानं सांगा. तात्या, तुला काय वाटतं? मला तर वाटतं छक्का असते की एक तमाशा जाणार. आपल्या नारायणगावी जाऊन फक्कड बायका आहे त्याच्या टंच राहून कीर्तन कीर्तन लेस मिळतो. मागल्या वेळेस कोणता बो आणला होता, सांगत होता स्वतःला ब्रह्मचारी. जवानबाई पळवली ना पालेड गावची त्यांनी. आता कोणाच्या मनात काय वाचता येतील हे काय ओळखता येतं होय आपल्याला? माझ्या मनात तो तमाशा आहे. पाटील, तशा होतानाच खेळ काय वाईट आहे. तशी की हिकाला झोपली पाहिजे. हा, ते बी आहे बरं का. मला बी तेच म्हणायचं होतं, पण ठरवल्या वेगळ्याच सुपारी देता येत नाही ना. यंदा वर्गणीतील लय जमा होईल. पीक पाणी बी बरं आहे नाही का? अहो महागुरुवाची पार्टी तुम्ही म्हणत असाल तर लगेच निरोप झाडतो त्याला. महाभारताचे खेळ करतो तो. दशावताचे परत पण करेल. हा म्हणजे तमाशा कॅन्सल करणार होय? तुझ्या डोक्यात त्या नाचणाऱ्या बायांशिवाय दुसरं काहीच नाही करे. हे शिंच्या तात्या जगदंब जगदंब जगदंब. बरोबर आहे त्याचं. बाई म्हणजे विश्वाचे आधारस्तंभ आहे. बर दामू, पाटील ऐका ना, मी काय म्हणतो, गावचे पाटील तुम्ही, नाही जेवण तरी चहा द्यालच की. माझ्या हायला चाल तुम्ही. आता तुमच्या हायरातच आहे. खरंय खरंय खरंय. पाटील बाई काय भिव्या पाहुण्यांची चहाचं बघ बा. नाही काय म्हणतो दामू, मगाशी मला बोलायचं होतं, जाऊ दे. बोला. जोतिनीचं बरं चाललंय ना? नाही म्हणजे विरुद्ध येत असेल ना तुम्हाला, मदत बिदत लागली तर आम्हाला बी सांगा. तात्या, जीबीला हात नसल तर बसवा तुम्ही. एका निराधार बाईला न सांभाळायला भीक नाही लागून गेली आम्हाला. मला मदत मागायला सांगतो बहिर. हा, या दाजी पाटलाला तुला काय येऊ? दाजी पाटील डोंगा संघ वाटला काय? अरे भुसडीच्या तुझा अख्खा खानदानी पोचल येऊ. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. बोलाच्या भारात बोलून गेलो. किंवा तुझ्या घरी पाठवतो काय तो सांगा तुझ्या बायकोला. चोळीचं अंगावर माप घेताना ताट्या डोळा घालतो म्हणून. अगदी खरे. अरे गप्रे, हो नुसतं संशय टिकाय तशी माझा बुजाणार नाही. असं नका करू. आता कसा आला जाग्यावर? लकडी बिगर मकडी नाही. अरे गप्रे तू. गावात दवंडी बिरी द्यायला सांगतो. एका बी बाईनं
तात्या शिंपीकडे सोयी शिवायची नाही म्हणून. असेच करा पाटील. जगदंब जगदंब अहो जगदंब. पाटील, अहो पाठीवर मारा, असं पोटावर मारू नका. अहो म्हणलं चुकलं माझं, आईची आड खाऊ सांगतो. अहो यापुढे नाही बोलणार असं काही. अरे भोसडीच्या चल आराम करा. पाटला पाटील आलं हे बघा. यानं बाजारात एका पोरीचा हात धरला. आराम करा ना अरे हराम खोर. पाटील. कोण रे तू? कोणत्या गावचा आहेस? नाव काय तुझं? ओट. चुकलं पाटील. चुकलं. ओट. अरे नासबीज काय वाटते का नाही तुला? एखाद्या बाईकडं एखाद्या पोरीकडं या गावातल्या लोकांची तुला वर करून बघायची टाप नाही. तू हात धरला रे देवा. बंदुकान पाटील. पाटील बंदुकान देवा. पाटील बघतो त्याच्याकडे आता. म्हणणं तर ऐकू घ्या. पाटील सोलापूरून आलोय पाटील पोटा खाण्यासाठी. पटकन आलोय पाटील. सोलापूरून आला म्हणून काय गावच्या पोरीत हात घालणार? नाही पाटील. हा मन आवडलं नाही माझं पाटील. मन माफ करा पाटील. कुठे आहे मन तुझं? पाटील त्याला थोडी घालतो. नको पाटील. पाटील